स्टार्ट. सन्माननीय सभासद, संस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत आपणा सर्वांचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. दीपावली व नूतन वर्षानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. संस्थेची रीतसर नोंदणी होईपर्यंतच्या कालावधीचा गोषवारा व जमा खर्च मी आपणापुढे ठेवत आहे. त्यास आपण अनुमती द्याल अशी अपेक्षा करतो. आपणास माहीतच आहे की संस्थेचे सदस्य फक्त 23 आहेत आणि त्या सर्वांनी देय असलेली पूर्ण रक्कम भरली आहे. आपल्या संस्थेस सुविधा सहकारी गृहनिर्माण संस्था हे नाव देण्यास सहकारी संस्थेच्या निबंधकाची परवानगी मिळालेली आहे. तसेच खाते उघडले आहे. संस्थेच्या इमारतीच्या जमिनीवर दिनांक 25 मे 1999 रोजी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बहुसंख्य सभासद व कुटुंबियांनी उपस्थित राहून समारंभाला शोभा आणली. आपल्या संस्थेचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार असून नियोजित कालावधीमध्ये ते पूर्ण करून घेण्यासाठी आपणा सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. बांधकाम चालू असतानाच सभासदांनी आपणास हव्या असलेल्या जादा सुविधांबाबतची निवेदने संस्थेच्या चिटणीसांकडे आणून द्यावीत. अर्थात जादा सुविधा घेण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम सभासदांनी भरणे आवश्यक आहे. संस्थेची नोंदणी करताना तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. शासकीय नियमाप्रमाणे 20% मागासवर्गीय कर्मचारी असावयास पाहिजे होते. परंतु वृत्तपत्रातून जाहिरात देऊन तसेच सार्वजनिक ठिकाणी पत्रके लावून सुद्धा फक्त 2 मागासवर्गीय सभासद मिळाले. त्यामुळे नोंदणीसाठी समाज कल्याण अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवावे लागले. या कामी संस्थेच्या अध्यक्षांना बरेच प्रयत्न करावे लागले. संस्थेने आपली इमारत बांधण्याचे कंत्राट मेसर्स मोती दर्शन बिल्डर्स यांना दिले आहे. त्यांना पुढील महिन्यामध्ये जवळजवळ 2.5 लाख रुपयांचा भरणा आपली संस्था करणार आहे. आपल्या संस्थेला शासकीय कर्ज मिळवण्याची अपेक्षा होती, परंतु शासनाकडे सहकारी घर बांधणी संस्थांना कर्ज देण्यासाठी असलेली तरतूद संपल्यामुळे आपल्या संस्थेला शासकीय कर्ज मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे मी सर्व सभासदांना विनंती करू इच्छितो की त्यांनी निदान 10,000 रुपये संस्थेच्या चिटणीसांकडे ताबडतोब भरणा करावेत. स्टॉप.